नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. श्रीमान पी.डी. सुराणा कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चांदवड, जिल्हा नाशिक. मी मराठी विषय शिक्षिका श्रीमती अहिरे SP आपल्या ऑनलाईन अध्यापन प्रणालीमध्ये स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेत आपण माणूस बांधूया या प्रवीण दवणे लिखित पाठाला सुरुवात केलेली आहे. या पाठामध्ये लेखकांनी माणसातील होणारा हा संवाद संपत चाललेला आहे आणि त्याच्या जागी फक्त स्वार्थी वृत्तीने माणूस बरबटला गेलेला आहे, हे विचार मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. किंबहुना त्यांनी माणसातला होणारा हा संवाद संपुष्टात आलेला आहे याविषयी खंत व्यक्त केलेली आहे. आज आपण पान नंबर 29 वरून पाठाला पुढील भागाला सुरुवात करीत आहोत. बघूया. सर्वप्रथम आता आपण पाठाचं वाचन करूया. संवादाचं मूल्य तुडवणाऱ्या या काळात संवेदनांचे निरोप समारंभ साजरे होऊ लागले. घर, शाळा, मंदिरं ही समाजाची आशास्थानं होती. पण या काळात घर म्हणजे 4 घटकांचा निवारा. पुन्हा पोठार्थी आकाशात उडून उडून थकून भागल्यावर टेकायला एक लॉज, एवढंच काय ते घर उरलं. वडील 6-8 महिने दौऱ्यावर, घरात आले की सारखे फोनवर. आई कामावर, घरी आली की सिरियल बघण्यात मग्न. मुलं पळतायत या क्लासमधून त्या क्लासमध्ये प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे सोडवत. संवाद कुठला? फी भरायला पैसे हवेत, हॉटेलमध्ये जाऊया, पुष्कळ दिवसात चायनीज खाल्लेलं नाही, गधड्या इतके पैसे ओतलेत तरीही 89%, न्यूयॉर्कची CD आणायची. हे किंवा या चेहऱ्याची वाक्य याला संवाद म्हणता येत नाही. आत्म्याची साद असते तोच संवाद, ती नसेल तर तो गोंगाटच. कृत्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा करावा तशा प्रकारे काहीशी अगतिक झालेली माणसं कुठं ईमेल, कुठं चॅटिंग, कुठं SMS, कुठं फोनवरून बिनचेहऱ्याने बडबडत राहतात. बोटांनी बटनांचा खेळ म्हणजे संवाद नव्हे. त्याची सोबत होत नाही, साथ लाभत नाही. एक भरून उरलेलं एकाकीपण, रात्रीचा घट्ट दगड पहाटेपर्यंत न्यायचा बस. सकाळ झाली की पाय पाठीला लावून पोटासाठी पळपळ पळायचं. कुठं पळतोय भान नाही. सतत चिंता, उद्या उद्या उद्याची. आज गेला खड्ड्यात, उद्या येत नाही, खड्डा खोल होत जातो. ही आजची भीषण स्थिती आहे. संगणकाच्या बोटांनी ITची कळ ऐटीत फिरवत भारताची अमेरिका करणारे आपणच आणि पुन्हा अमेरिकेवर टीका करणारे आपणच. लौकिक प्रगती करणाऱ्या विज्ञानाचं कोडकौतुक करताना अलौकिक चिरंतन आनंद देणाऱ्या या मातीच्या वारशाचं तेज लोपून कुठलं सुख मिळणार? मिळणार नाहीच. हेच त्रिवार सत्य आहे. मग खरं सुख ते कोणतं हेही कळण्यापासून आपण इतके दूर जाऊ की विनाश हाच विकास हा नव्या जगाचा मंत्र होईल. आता निव्वळ यंत्रसंवाद करून चालणार नाही. गरज आहे ती चिंतनाची. कुठं भरकटत निघालो आहोत हे कळण्यासाठी धावताना अंमळ थांबण्याची गरज आहे. जाणण्याची गरज आहे. आपल्याला संवादशून्य एकाकीपण नको आहे हे खरे आहे. पण आपणही कुणाला तरी संवाद न करता एकाकी पाडलं आहे, यामुळे अस्वस्थ होण्याची गरज आहे. संवाद नको होतो तोही स्वार्थासाठी आणि आता तो हवा आहे तोही स्वार्थासाठीच. ही लबाडी कायम ठेवली तर पुन्हा आणखी एक संवाद हवाय.
या स्वार्थाचा मॉल उभा राहील इतकंच. संवादाची इतकी गरज माणसाला का आहे याचा शोध ह्या निमित्तानं घ्यायला हवा. मन हे प्रत्येक प्राण्याला आहेच, पण मनात सुखदुःखाची कंपनं निर्माण होऊन त्यातून नवनिर्मिती करण्याचं अनोखं दान फक्त मनुष्य प्राण्यालाच आहे. म्हणूनच मेंदूतून प्रकटणाऱ्या अनेक नैसर्गिक प्रेरणांपैकी एक नवनिर्मितीची प्रेरणा जी विचार करायला लावते, भूतकाळाशी धागा जोडते, भविष्याचं स्वप्न रंगवते, निजलेली ऊर्जा जागवून वर्तमान सुसह्य होण्यासाठी नवनव्या प्रयोगात गुंतते. माणूसपणाचं पोषण होण्यासाठी हवाय संवाद. संवाद हा माणूसपणाचा पायाभूत धर्म आहे. आज ह्या धर्मावर धर्मसंकट आल्यानं माणसं माणसासारखी वागत नाहीत असं दिसतं. त्यांना अधिक हव्यासाचा कुठे थांबायचं हे न कळण्याचा एकाकी पथच जीवनपथ वाटत आहे. नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही. ती त्याच्या नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी येत असल्याने पुढचे प्रश्न मनाच्या संबंधीच अधिक असणार आहेत आणि ते धनाने सोडवता येणार नाहीत. पुढे तर हे सोडवणारे तरी वेगळे उरतील का, ही सुद्धा शंका येते. इतकी मनोरुग्णता वाढण्याच्या आतच समंजस पालकांनी झडझडून जागं व्हायला हवं आहे. लेखक, कलावंत, नेतृत्व, माध्यमं यांनी व्यक्तिगत अहंकार आणि केवळ आर्थिक मिळकतीची व्यावसायिकता सुवर्ण मध्यावर आणून मन जागरण करण्याची गरज आहे. हे करण्यासाठी कुणीतरी निमंत्रण देईल याची वाट पाहण्या इतकाही वेळ आता नाही. कविश्रेष्ठ केशवसुतांच्या शब्दातील उठा उठा बांधा कमरा, मारा किंवा लढत मरा, सत्वाचा उदयस्तू करा, हे वरील आवाहन प्रत्येकाने जाणलं पाहिजे. इमारती बांधणं, जागा, म्युझियम बांधणं पुरं झालं. चला माणूस बांधूया अंतरीच्या उमाळ्याने, संवादातील जिव्हाळ्याने. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लेखकांनी जी तळमळ व्यक्त केलेली आहे, संवाद संपत चाललेले आहेत आणि आज रोजी संवादांचे ह्या ठिकाणी जे मूल्य आहे किंवा संवादाची जी किंमत आहे ती मात्र ह्या काळामध्ये कुठेतरी तुडवली जाते आहे. त्याचबरोबर ह्या संवेदनांचे निरोप समारंभ साजरे होऊ लागलेले आहेत. संवाद आणि संवेदना म्हणजे ज्या ठिकाणी संवाद आले तिथे संवेदना आल्या आणि ह्या संवेदनांचेच आता हे संवेदनाच आता संपुष्टात यायला लागलेल्या आहेत. ह्या संवेदनाच आता संपायला लागलेल्या आहेत. माया, प्रेम, वात्सल्य ह्या ज्या काही भावना आहेत यांना आता स्थान राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये मानवी जीवनाला एक कोरडेपणा आलेला आहे. संवेदनशीलता संपली आहे. केवळ औपचारिकता म्हणून किंवा औपचारिकपणा असेल किंवा कृत्रिमपणा असेल, या औपचारिकपणाने आणि कृत्रिमपणाने आता भावनांची जागा घेतलेली दिसून येते मित्रांनो. आणि हे आता सर्वत्रच पाहायला सगळ्याच क्षेत्रांमध्ये आपल्याला बघायला भेटतं. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की मानवी जीवनातला जो जिवंतपणा आहे तो कुठे ना कुठेतरी आता संपुष्टात आलेला आहे, संपत चाललेला आहे. आणि जर हा जिव्हाळाच संपत चाललेला असेल किंवा हा जिवंतपणाच संपत चाललेला असेल तर त्याच्यातला जो काही ओलावा आहे तो ओलावा मात्र नक्कीच नाहीसा होणार आहे. म्हणून माणसाचं जे खरं जीवन आहे हे ह्या भावनांच्या ओलाव्यात आहे, स्वार्थीपणाच्या नाही. हेच आता आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि जर ते संपलं तर माणसाचा अंत मात्र निश्चित आहे. माणूस हा पशु पातळीवर नक्कीच येणार आहे. कारण ह्या गोष्टींचे जे काही भयानक किंवा भीषण असे जे परिणाम आहेत ते माणसाच्या वैयक्तिक जीवनावर त्याचबरोबर कौटुंबिक जीवनावर होताना दिसत आहेत. म्हणून सर्वत्र फक्त आणि फक्त उपयुक्तता म्हणजे स्वार्थीपणा भरलेला आहे. आणि जे उपयुक्त आहे ते चांगले किंवा सर्वश्रेष्ठ आहे हीच आता सर्वांची धारणा झालेली आहे.
मग घरातले जे काही नातं आहे ते नातंसुद्धा किंवा जे नात्या संबंधांवर जे घर उभं आहे ते घरसुद्धा आता कुठेतरी संपुष्टात येत चाललेलं आहे. आणि त्या घराला फक्त एक 4 घटकांचा निवारा म्हणून बघितलं जातं त्याच्याकडे. किंवा घर असेल, शाळा असेल, मंदिरं असेल, यांच्याकडे समाज आशास्थानं म्हणून बघतो. ही समाजाची आशास्थानं आहेत. पण ही आशास्थानच आता कुठेतरी कोलमडल्यासारखी किंवा कोसळल्यासारखी आता दिसून यायला लागलेली आहेत. आणि 4 घटकांचा झालेला हा निवारा, त्याला एक लॉजचं स्वरूप निर्माण झालेलं आहे. लॉज म्हणजे 1-2 दिवसासाठी किंवा काही कालावधीसाठी व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन राहतो. ज्यामध्ये जिव्हाळा नाही आहे, प्रेम नाही आहे, वात्सल्य नाही आहे. अशी जी वास्तू आहे त्या वास्तूला लॉज म्हणता येणार आहे. आणि अशाच पद्धतीचं वर्तन आता सध्या माणसाचं झालेलं आहे. वडील 6-8 महिने कामानिमित्त कुठेतरी बाहेरगावी दौऱ्यावर असतात. घरी आले की सारखे मीटिंगच्या निमित्ताने किंवा कामाच्या निमित्ताने सारखे फोनवर लागलेले असतात. आई पण जर समजा नोकरी करणारी असेल, ती पण कामावर जाते. घरी आली की ती पण सिरियल बघण्यात मग्न होत असते. मुलांकडे बघायला मात्र ह्या दोघांनाही आता वेळ नाही आहे. आणि म्हणून मुलं फक्त प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे सोडवत ह्या क्लासमधून त्या क्लासमध्ये, त्यांना फक्त अडकवल्यासारखं झालेलं आहे. आणि ह्या अडकवलेल्या अवस्थेत मुलं फक्त एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये जातात आणि प्रश्नपत्रिका वगैरे सोडवत राहतात. म्हणून आई, वडील आणि मुलं यांच्यात संवाद हा होतच नाही. तो फक्त अगदी नाममात्र असा संवाद होतो. मग तो कुठला? फी भरायला पैसे हवेत, आज हॉटेलमध्ये जायचं का, भरपूर दिवसांमध्ये चायनीज खाल्लेलं नाही आहे. त्यात वडील म्हणतात की गदड्या, इतके पैसे ओतलेत तुझ्या शिक्षणासाठी आणि तरी तू फक्त 89% आणलेत का. त्याचबरोबर मुलांना इच्छा झाली तर न्यूयॉर्क एखाद्या चित्रपट बघण्याची, तर न्यूयॉर्कची सीडी आणायची का. हे किंवा ह्या चेहऱ्याची जी वाक्य आहेत याला मात्र आपल्याला संवाद म्हणता येणार नाही आहेत. तर आत्म्याची जी साध असते, म्हणजे मनातून निघालेला आंतरिक जिव्हाळ्यातून निर्माण झालेले जे शब्द असतात त्याला आत्म्याची साध म्हटली जाते. आणि ही साध म्हणजेच संवाद. आणि तो जर नसेल तर तो फक्त एक गोंगाट किंवा एक गोंधळ अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. कृत्रिम पाऊस पाडण्याचा जो आटापिटा केला जातो, ढग जमा झाल्यानंतर त्यामध्ये एक रासायनिक पदार्थांचा, द्रव पदार्थांचा फवारा मारला जातो आणि त्याच्यातून कृत्रिम पाऊस पाडला जातो. अगदी तशा पद्धतीची आजची जी माणसाची परिस्थिती आहे तशी झालेली आहे. त्या ठिकाणी ही जी माणसं अगतिक झालेली आहे ना, यांनी कुठेतरी फक्त ईमेलच्या माध्यमातून किंवा चॅटिंगच्या माध्यमातून, SMS च्या माध्यमातून किंवा फोनवरून, ज्या ठिकाणी समोरासमोर एकमेकांचा चेहरा न बघता फक्त बडबड केली जाते, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली जाते, त्यालासुद्धा संवाद म्हणता येणार नाही. कारण तो फक्त बोटांनी बटनांचा केलेला एक खेळ आहे. तो संवाद होत नाही, त्याची सोबत होत नाही. आता संवाद करण्यासाठी, अनेक विषयांना फाटे फुटण्यासाठी खरं तर एक व्यक्ती आपल्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. अनेक व्यक्ती असल्या तरी त्यामध्ये एक वेगळ्या अर्थाचा, वेगळ्या पद्धतीचा संवाद होऊ शकतो. मग ज्यामध्ये सोबत नाही, साथ लाभत नाही, फक्त एकाकी पण भरलेलं असतं. जशी एखादी काळी कुट्ट अशी घट्ट अंधाराची रात्र असेल आणि ती रात्र एखाद्या दगडासारखी आपल्याला जाणवते. मग ती रात्रे संपून पहाट केव्हा होईल, दिवस केव्हा येईल, ह्या विचारांमध्ये किंवा ह्या परिस्थितीमध्ये फक्त पहाटेची वाट बघत बसायची अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. त्याला संवाद म्हणता येणार नाही. पुन्हा सकाळ झाली की पुन्हा पायपाठीला लावायचे आणि पोट भरण्यासाठी किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी पुन्हा पळपळ करायचं. मग कुठे पळतं याचं भान नाही आहे बिलकुलसुद्धा. फक्त एक चिंता उद्याची, पण उद्या कधीही संपत नाही, उद्याला कधीही अंत नाही, हे मात्र माणसं आजकाल विसरत चाललेले आहेत. आणि आज रोजीचा जो काही आनंद उपभोगायचा आहे तो न उपभोगता आज आपला खड्ड्यात जातो आणि त्याच्यामुळे उद्या मात्र कधी येत नाही. आणि आजची चिंता न केल्यामुळे किंवा आजचा आनंद न उपभोगल्यामुळे हा खड्डा मात्र नक्कीच खोल होत जातो, जो कधीही भरून निघत नाही. आणि ही एक भयानक परिस्थिती झालेली आहे. फक्त संगणकावर, आता संगणकाच्या मार्फत विकास साधणं
ही मानवाची एक काळाची गरज बनलेली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करणं म्हणजे माणसाच्या जीवनात कुठे ना कुठेतरी प्रगती निर्माण करणं हे नक्की आहे. पण ह्या संगणकाच्या बोटांनी आय-टीची कळ आय-टीत फिरवत असतो आपण. पण ही फिरवत असताना भारताची अमेरिका आपणच केलेली आहे. आणि पुन्हा अमेरिकेच्या विचारांवर म्हणा किंवा अमेरिकेच्या प्रत्येक बाबीवर टीका करणारे सुद्धा आपणच आहोत. म्हणजे विकासाच्या नावावर होणारी बिभत्सता सुद्धा आपणच निर्माण केलेली आहे आणि त्या बिभत्सतेवर सुद्धा आपणच टीका करतोय. किती मोठी विटंबना ही. लौकिक प्रगती करणारे जे काही विज्ञानाचं कोडकौतुक केलं जातं, एक अलौकिक चिरंतन असा आनंद देणाऱ्या ह्या मातीचा एक वारसा जो लाभलेला आहे आपल्याला. 150 वर्ष इंग्रजांनी केलेलं राज्य आणि या राज्यानंतर त्या ठिकाणी अनेक क्रांतिवीरांनी आपले वेचलेले प्राण, त्याच्यातून ह्या संस्कृतीला म्हणजे या आपल्या भारतीय मातीला अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात. सगळे एकमेकांच्या सण उत्सवात साजरे होतात आणि म्हणून भारताच्या ह्या मातीला एक विलक्षण वेगळी संस्कृती लाभलेली आहे, वेगळा वारसा लाभलेला आहे. तो वारसा मात्र आज रोजी कुठेतरी लोपत चाललेला आहे, संपत चाललेला आहे. त्याच्यातलं जे सुख आहे ते कधीही न मिळणारं होत चाललेलं आहे आणि ते मिळणारच नाही आहे, हेच मात्र त्रिवार सत्य आहे. काळ्या दगडावरची रेघ असल्याप्रमाणेच असलेलं हे सत्य. मग खरं सुख नेमकं कोणतं हे सुद्धा आता आपल्याला कळत नाही आहे, इतके आपण दूर गेलेले आहोत. आणि विनाश हाच विकास हा जो काही मंत्र आहे तो आजच्या ह्या मितीचा किंवा ह्या घडीचा बनून राहिलेला आहे. आता फक्त यंत्रसंवाद करून चालणार नाही आहे मित्रांनो, तर आपल्याला चिंतन करण्याची खूप गरज आहे. ह्या बिघडत चाललेल्या किंवा भीषण होत चाललेल्या परिस्थितीला सुधारण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. मग आपण जे भरकटतो इकडे तिकडे, या भरकटण्याला कुठेतरी थांबण्याची गरज आहे. या भरकटीला कुठेतरी आपण पूर्णविराम देण्याची गरज आहे. आणि ही जर आपण पूर्णविराम दिला किंवा ही जी फरफट आपली होते, ही जी भटकंती आपली होते, ही जर आपण थांबवली तर जगण्याची गरज आपल्याला वाटेल आणि आपल्यातला जो संवाद शून्य किंवा एकाकीपणा जो काही आहे ना, तो सुद्धा या ठिकाणी कुठेतरी संपुष्टात येईल. जे नको आहे ते खरं आहे, पण आपणही कुणाला तरी संवाद न करता एकाकी पाडलेला आहे. आपण कुणाशी पटकन बोलत नाही, चर्चा करत नाही, एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करत नाही आणि त्याच्यामुळे आपण स्वतःही एकटे पडतोय आणि समोरच्या व्यक्तीला देखील आपण एकटं पाडतोय. मग हे एकाकीपण कुठेतरी संपुष्टात आलं पाहिजे आणि पुन्हा आपल्यातले संवाद व्हायला हवेत असं कुठेतरी लेखकांना वाटतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आता अस्वस्थ होण्याची गरज आहे. कारण जेव्हा आपण अस्वस्थ होऊ किंवा जेव्हा आपल्या मनामध्ये विचारांचं वादळ निर्माण होईल तेव्हाच कुठेतरी आपण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी उद्युक्त होऊ शकतो किंवा आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. मग आता या ठिकाणी संवाद नको होतो तोही स्वार्थासाठी आणि आता तो हवा आहे तो सुद्धा स्वार्थासाठी. आता स्वार्थाने माणसाचं मन इतकं व्यापून घेतलेलं आहे की 2 शब्द जरी कुणाशी बोलायचे असतील तर केव्हा बोलतो आपण, की जेव्हा आपल्याला आपलं स्वतःचं काहीतरी स्वार्थ साधून घ्यायचं असेल किंवा आपलं काहीतरी एखादं काम करून घ्यायचं असेल किंवा आपलं जर काहीतरी चांगलं होत असेल, योग्य होत असेल किंवा आपल्या चांगल्यासाठी फक्त आपण या ठिकाणी संवाद साधतोय किंवा एकमेकांशी बोलतोय. म्हणजे कुठे ना कुठेतरी हा स्वार्थीपणा आपला किंवा ही जी आपल्यामध्ये असलेली लबाडी आहे ही आपली पुन्हा कायम आहे, कायम राहणार आहे आणि पुन्हा एक संवाद हवा आहे आपल्याला. पण कशासाठी, तर त्याचा पण एक मॉल उभा राहू शकतो इतकंच करण्यासाठी. म्हणून ही लबाडी आपल्याला आता संपवायची आहे. त्याचबरोबर संवादाची इतकी गरज फक्त माणसालाच का आहे? अनेक प्राणी आहेत, पक्षी आहेत, प्रत्येक सजीव प्राण्याला मन आहे. मग मनामध्ये ही जी सुखदुःखांची होणारी कंपनं आहेत किंवा हे जे सुखदुःख निर्माण होतात ज्याच्यातून काहीतरी नवीन निर्माण करण्याचं अनोखं दान आहे ते फक्त मनुष्य प्राण्याला दिलेलं आहे. आणि म्हणून माणसाला संवादांची गरज भासत असते. पण त्याच्या मेंदूतून प्रकट होणाऱ्या ज्या काही नैसर्गिक प्रेरणा आहेत ना,
तीच एक नवनिर्मितीची प्रेरणा असते, जी विचार करायला लावत असते, विचार करायला भाग पाडत असते. आणि पुन्हा भूतकाळाशी म्हणजे मागच्या काळामध्ये नेमकं काय घडलं त्याच्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याला पुन्हा ती तयार करत असते. किंवा किंवा आपल्या मनामध्ये ती कमीत कमी जागा तरी निर्माण करत असते. आता भविष्याचं स्वप्न रंगवायचं आपल्याला ती प्रेरणा देत असते. म्हणजे आपल्यामध्ये जर भविष्याचं स्वप्न रंगवायचं असेल तर आपल्याला त्या प्रेरणेची खूप गरज आहे. भूतकाळाशी आपल्याला धागा जोडण्याची गरज आहे. आपल्यामध्ये निजलेली काही जी ऊर्जा आपल्या मनामध्ये आहे ती जागवून आपल्याला आपलं वर्तमान चांगलं बनवायचं आहे. आणि त्या वर्तमानामध्ये सुसह्य होतील अशा नवनवीन प्रयोगात पुन्हा आपल्याला गुंतवून जायचं आहे, स्वतःला गुंतवत ठेवायचं आहे. आता माणूसपणाचं पोषण होण्यासाठी खरं तर संवादाची खूप गरज आहे. एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होणं खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून हा संवाद जो काही आहे तो माणूसपणाचा पायाभूत धर्म आहे. एक प्रकारचं विशिष्ट असं धर्म त्याच्यातून निर्माण होऊ शकतो. आणि तसं बघायला गेलं तर आज ह्या धर्मावर धर्मसंकट आलं आहे. कारण का? माणसं माणसासारखी वागत नाही आहेत, एकमेकांशी संवाद साधत नाही आहे, कोणत्याही घटनेवर विचारांची देवाणघेवाण करत नाही आहेत, फक्त शांत राहतात आणि कुठेतरी त्या यंत्रामध्ये गुंतून पडतात. आणि त्याच्यामुळे फक्त यंत्रामार्फत होणारा हा जो संवाद आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धर्मसंकट निर्माण झालेलं आहे. आणि माणसाला अधिक हव्यासाचा किंवा आपण हे कुठे थांबायचं, कुठे संपवायच्या या गोष्टी, हे सुद्धा आता त्याला न कळण्या इतका त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. आणि हा जो पथ आहे एकट्या चालण्याचा किंवा एकाकी राहण्याचा, हा जो रस्ता आहे हा रस्ताच त्याला आता जीवनपथ किंवा जीवनाचा रस्ता किंवा जीवनाचा एक मार्गक्रमण करण्याचा प्रकार योग्य आहे असं कुठेतरी त्याला वाटायला लागलेलं आहे. पण खरं तर आता कुठेतरी माणसाने थांबायला हवं, ही खंत या ठिकाणी लेखक व्यक्त करताना दिसत आहेत. नव्या जगाची जी काही जीवनशैली आहे ती जीवनशैली आता बदलायला हवी. ती जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही आहे, साधताना दिसून येत नाही आहे. कारण माणसांमध्ये भावनांचे किंवा हृदयाचं जे स्वरूप आहे ते आता दिसत नाही आहे. शेजारी पाजारी किंवा मित्रमंडळी यांच्यामध्ये असलेला नात्यातला जो गोडवा आहे तो सुद्धा आता फक्त उपयोगापुरता शिल्लक राहिलेला आहे. सगळ्यात विशिष्ट आणि विचित्र गोष्ट म्हणजे जे तरुण आहेत, जे नोकरी करतात, ते काही त्या ठिकाणी परिस्थितीमुळे ते आपलं जे काही काम आहे किंवा कंपनी आहे, संस्था आहे, त्याबद्दल कोणतीही निष्ठा आता त्यांच्यामध्ये शिल्लक राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे कोणत्याही मूल्यावर निष्ठा राहिलेली नसल्यामुळे माणूस हा किंवा माणसावर सुद्धा त्याची निष्ठा राहिलेली नाही आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या व्यवस्थेवर त्याची नसलेली निष्ठा ही एखाद्या पाल्यापाचोळ्यासारखी फक्त हवेमध्ये कुठेतरी भिरभिरताना या ठिकाणी दिसून येते. पण हे मानवी जीवन नाही आहे. मानवी जीवनाचा हा एक ऱ्हास म्हणता येणार आहे आपल्याला. मानवी जीवनाचं संपत चाललेली एक वृत्ती म्हणता येणार आहे. आणि म्हणून या गोष्टींमधून मानसिक तणाव मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामध्ये नैसर्गिकता अजिबात राहिलेली नाही आहे. आणि म्हणून निसर्गाच्या विकासाच्या आड आपण पदोपदी येत असल्यामुळे आपले जे काही पुढचे प्रश्न आहेत ते मनाच्या संबंधितच अधिक आहेत आणि ते धनाने आपल्याला सोडवता येणार नाही आहे. म्हणून विचारांची देवाणघेवाण होणं खूप गरजेचं आहे. पुढे तरी हे सगळं करणारे किंवा म्हणजे येणारी जी पिढी आहे ती आणखी ह्या विचारांची देवाणघेवाण योग्य पद्धतीने करू शकेल का? आज जेवढे संवाद राहिलेले आहेत, जे कुठे ना कुठेतरी संपत चाललेले आहेत, तेवढे तरी शिल्लक राहतील का, तेवढे तरी उरतील का, अशी सुद्धा शंका या ठिकाणी लेखकांनी बोलून दाखवलेली आहे. इतकी मनोरुग्णता वाढलेली आहे लोकांमधून. म्हणून आता पालकांनी झडझडून जागं व्हायला हवा असा सल्ला या ठिकाणी लेखक देताना दिसत आहेत. लेखक असतील, कलावंत, नेतृत्व, माध्यम यांनी आता व्यक्तिगत जो काही अहंकार आहे ना तो
कुठे ना कुठेतरी संपवायला हवा, किंवा त्यांनी फक्त आर्थिक मिळकत कशी होईल, व्यवसायातून फक्त पैसा कसा कमावता येईल, हे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यांचा, तर त्यांनी आता त्या दृष्टिकोनावर कुठेतरी पांघरून घातलं पाहिजे आणि मन जागरण करण्याची त्यांची आता तयारी त्यांनी ठेवायला पाहिजे. कारण लेखक असतील, कलावंत असतील, नेतृत्व असतील किंवा प्रसारमाध्यमं असतील किंवा कोणत्याही गोष्टी असतील, या गोष्टींकडे समाजाचा बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो खूप चांगला आहे. समाज यांना एक आदर्श गोष्ट मानतं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघतं. म्हणून त्यांनी फक्त पैसा मिळवण्याची जी व्यावसायिकता निर्माण झालेली आहे ती बंद करून मन जागरण करण्याची गरज आता खरी निर्माण झालेली आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याला कुणीतरी आमंत्रण देईल याची वाट पाहण्या इतकाही वेळ आता आपल्याकडे शिल्लक राहिलेला नाही. कवी श्रेष्ठ केशवसूत म्हणतात की उठा उठा बांधा कमरा, मारा किंवा लढत मरा, सत्वाचा उदयस्तू करा. आता आपल्याला खरोखर जागण्याची गरज आहे, उठण्याची गरज आहे, कंबर कसण्याची गरज आहे आणि लढायचं आहे. लढत असताना एकतर मारायचं आहे किंवा मरायचं आहे. पण सत्वाचा जो उदय आहे किंवा सत्वाचा जो सूर्य आहे तो सूर्यप्रकाश या ठिकाणी नक्कीच निर्माण करायचा आहे. आणि हे जे आवाहन त्यांनी केलेलं आहे, हे आवाहन प्रत्येकाने या ठिकाणी जाणायला हवं, प्रत्येकाने या ठिकाणी मानायला हवं. इमारती बांधणं किंवा जागा बांधणं किंवा म्युझियम बांधणं या सगळ्या गोष्टी आता बंद केल्या पाहिजे. ते भरपूर झालं आता करून. आता फक्त माणूस बांधायचा की ज्याच्यामुळे अंतरीचा जो उमाळा आहे त्या उमाळा पण या ठिकाणी जागृत होईल आणि संवादातील जिव्हाळासुद्धा तिथे टिकून राहील. आणि त्याच्यामुळे आपला हा जो माणूस बांधण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न या ठिकाणी जसल्या तसा राहील, किंवा माणूस बांधण्याची ही जी काही क्रिया आहे ती क्रिया अविरत चालू राहील आणि संवादांचं मूल्यसुद्धा जपलं जाईल. अशी या ठिकाणी लेखकांनी व्यक्त केलेला ह्या पाठातून खंत किंवा ह्या पाठातून दिलेले त्यांनी अनेक सल्ले आपल्या मानवी जीवनाला विकसित करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला पाठ संपलेला आहे. पाठातल्या काही अडचणी जाणून घेण्यासाठी आपण लवकरच झूम मीटिंगचे आयोजन करणार आहोत. त्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांनी तत्पर राहायचं आहे. धन्यवाद.